नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. मे महिन्यात आता जास्त पाऊस पडतोय, त्यामुळे जून महिन्यात कमी पाऊस पडेल या चर्चेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पण आता जून महिन्यातही राज्यात जोरदार पाऊस बरसणार आहे. जूनमध्ये राज्यात सरासरीच्या तब्बल 108% पाऊस पडणार असा अंदाज आहे. यंदाच्या मान्सून हंगामाचा म्हणजे जून ते सप्टेंबर दरम्यानच्या पावसाचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या 106%पेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक पाऊस आपल्या मराठवाड्यात पडणार आहे. मराठवाड्यात सर्वाधिक सरासरीच्या 112% पावसाचा अंदाज आहे. विदर्भात सरासरीच्या 109%, मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 110% आणि कोकणात सरासरीच्या 107% पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. जून महिन्यात केवळ राज्यातच नाही तर देशातही सरासरीच्या 108% पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असलेल्या भागातही म्हणजेच कोरडवाहू भागातही चांगला पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. आता हवामान विभागाचा मान्सून हंगामाचा सुधारित अंदाज आज हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी जाहीर केला. हवामान विभागाने मान्सून काळातील पावसाच्या अंदाजित टक्केवारीत देखील वाढ केली आहे. एप्रिल महिन्याच्या अंदाजात हवामान विभागाने देशात मान्सून हंगामात 105% पावसाचा अंदाज दिला होता. पण आज जाहीर केलेल्या अंदाजात हवामान विभागाने जून ते सप्टेंबर म्हणजेच मान्सून काळात 106%पेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिला आहे. म्हणजे सरासरीपेक्षा देशात अधिक पाऊस पडणार आहे. मान्सून काळात देशात सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. 2025च्या मान्सून हंगामात मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. म्हणजेच मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीच्या 106%पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये 106%पेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. म्हणजे देशातील मान्सून हंगामातील जी काही पावसाची सरासरी आकडेवारी आहे 87 सेंटीमीटर, त्याच्या 106%पेक्षा अधिक पाऊस या राज्यांमध्ये पडणार आहे. पूर्व मध्य भारतातील राज्यांमध्ये मान्सून हंगामात सरासरी पावसाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात यंदा सरासरी पावसाचा अंदाज आहे. या राज्यांमध्ये सरासरीच्या 92 ते 108% दरम्यान पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर ईशान्य भारतातील राज्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. म्हणजेच मध्य भारत, दक्षिण भारत आणि पूर्व मध्य भारतापेक्षा ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज कमी आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर या राज्यांमध्ये सरासरीच्या 94%पेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने जून महिन्यात देशात सरासरीच्या 108% पावसाचा अंदाज दिला. आधीची जी आपण टक्केवारी पाहिली किंवा जो काही अंदाज पाहिला तो होता पूर्ण मान्सून हंगामातला म्हणजे जून ते सप्टेंबर. आता बघूयात की जून महिन्यामध्ये देशात नेमका पावसाचा अंदाज काय. तर जून महिन्यात देशात सरासरीच्या 108% पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण कर्नाटक, केरळ, ईशान्य भारतातील राज्य आणि लडाख तसंच राजस्थानमधील काही भागात जून महिन्यात देखील सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. म्हणजे जून महिन्यात या राज्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. संपूर्ण मान्सून हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात सरासरीच्या 106%पेक्षा अधिक पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मान्सून काळात राज्यात यंदा सर्वाधिक पाऊस हा मराठवाड्यात पडणार आहे. मराठवाड्यात सरासरी पावसाच्या 112% पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 110%, तसंच कोकण आणि गोव्यात सरासरीच्या 107% पावसाचा अंदाज आहे. तर जून महिन्यात राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. जून महिन्यात राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर काही भागात सरासरी पाऊस राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. म्हणजेच काय, जून महिन्यात राज्यात बहुतांश भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे आणि काही भागात सरासरी पाऊस आहे. परंतु सरासरीपेक्षा कमी पाऊस असलेले ठिकाणं कुठलीच नसल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. थोडक्यात काय तर जून महिन्यामध्ये राज्यात देखील चांगला पाऊस बरसणार आहे. आता हवामान विभागाने आपला सुधारित अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार आतापर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडलेला दिसून येतोय. आता एकंदरीतच हवामान विभागाने जो काही अंदाज दिलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमध्ये आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं तसंच हवामानाच्या घडामोडी यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.